नमस्कार, आपण पाहतात आपली न्यूज। बोईसरमधून एक धक्कादायक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे। सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून तारापूर एमआयडीसीतील कारखानदारांची तब्बल 16 लाखाहून अधिक रुपयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे। भावेश नामदेव पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे भासून हजार्डस आणि केमिकल हाताळणीसाठी आवश्यक परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवून देतो असे सांगत अनेक कारखानदारांकडून लाखो रुपये उकळले। हा फसवणुकीचा प्रकार माहे नोव्हेंबर 2026 ते माहे जून 2026 या कालावधीत घडला असून अनेक उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे। तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात बोईसर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भावेश नामदेव पाटील याला अटक केली आहे। दरम्यान या गुन्ह्यातील सह आरोपी लता ठाकूर हिचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास उपपोलीस निरीक्षक सतीश अस्वार करत आहेत। नेमका हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार काय आहे, आरोपीने कारखानदारांना कसा गंडा घातला आणि या प्रकरणात पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। या प्रकरणासंदर्भात बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही ऐकूया। बोईसर पोलीस स्टेशन येथे सदर गुन्हा दाखल आहे। CR नंबर 263/2026 कलम 318(4), 316(2), 204(3)(5) अन्वये हा सदर गुन्हा दाखल आहे। यातील आरोपी हा सध्या अटकेत असून आरोपीचे नाव हे भावेश नामदेव पाटील असे असून त्याने MIDC परिसरात जे इतर विविध कंपन्या आहेत त्यातील हजार्डस केमिकल विकण्याचं लायसन काढून देतो या नावाखाली शासकीय अधिकाऱ्याच्या नावाचा उपयोग करून यातील फिर्यादीची फसवणूक केलेली सध्या आरोपी अटकेत आहे। सदर ही फसवणूक आतापर्यंत झालेल्या तपासात 16,32,000ची फसवणूक तपासात निष्पन्न झालेली, अजून तपास चालू आहे। यापूर्वी आरोपीवर याच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। अशा प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांचे नाव आणि अधिकाराचा गैरवापर करून उद्योगांची फसवणूक करणाऱ्या टोळींविरोधात बोईसर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या प्रकरणातील फरारसह आरोपीचा शोध सुरू असून तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपली न्यूजसाठी सिद्ध जाधव, बोईसर।